श्री स्वामी समर्थ. बाळूमामाच्या नावाने सांग भलं. नमस्कार स्वामी भक्तांनो. जसे स्वामींचे प्रचंड भक्त आहेत तसेच बाळूमामाचे देखील अनंत भक्त आहेत. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संत, महात्मे आणि अवलिया जन्माला आले, ज्यांनी आपल्या आयुष्यभर लोकांचे दुःख दूर केले, लोकांना योग्य मार्ग दाखवला. अशाच एका महान संतांचे नाव म्हणजे माझे बाळूमामा. बाळूमामा म्हणजे भक्तांसाठी देवच होते. त्यांच्या मुखातून निघालेली प्रत्येक शब्द, प्रत्येक वाणी हा जणू देवाची आज्ञा मानली जात होती. लोक आजही म्हणतात, बाळूमामांनी केलेली भाकितं कधीच खोटी ठरली नाहीत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाळूमामाची काही अशी भाकितं की 2025 ते 2027 या 2 वर्षामध्ये घडण्याची शक्यता आहे, जी ऐकून तुमच्या अंगावरील शहारे येतील. त्यामुळे मैत्रिणींनो, मित्रांनो, भक्तांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका. तर बाळूमामाचं भाकीत नंबर 1, ते म्हणजे तेव्हा बाळूमामा म्हणाले होते की एक काळ असा येईल की माणूस माणसाला ओळखणार नाही, स्वार्थासाठी लोक नातेसंबंध विसरतील. प्रेक्षकांनो, आज आपण बघतो की भाऊ भावाशी नीट बोलत नाही, मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. हे बाळूमामांनी आधीच सांगितलं होतं. भाकीत नंबर 2, ते म्हणजे बाळूमामा म्हणाले होते, निसर्ग एक दिवस माणसाला धडा शिकवेल. आज पूर, भूकंप, दुष्काळ, महामारी सगळं आपण अनुभवत आहोत. जणू निसर्ग माणसाला सांगतोय, तू कितीही मोठा झाला तरी निसर्गापुढे तुझं काहीच अस्तित्व नाही आहे. भाकीत नंबर 3, बाळूमामांनी सांगितलं होतं, लोकांकडे पैसे खूप असतील पण मनाची शांतता नसेल. आज बघा, मोठे मोठे बंगले आहेत, गाड्या आहेत, पण लोकांना झोपच येत नाही, कारण मनाला शांतता नाही. भाकीत नंबर 4, तेव्हा बाळूमामा म्हणाले होते, एक काळ असा येईल की लोक देव विसरतील. मित्रांनो, आपण आज आजूबाजूला पाहत असेल किंवा स्वतःच मध्ये एकदा निरखून बघा की लोक मंदिरात कमी आणि मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवतात. हीच ती वेळ आहे ज्याबद्दल बाळूमामांनी सांगितलं होतं. भाकीत नंबर 5, बाळूमामांनी सांगितलं होतं की गरीब माणसाचं आयुष्य अजून कठीण होईल. आज महागाई बघा, किती महागाई झाली आहे. साधा संसार चालवणंही अवघड होऊन बसलंय. गरिबाकडे संसार चालवणं म्हणजे त्याच्यापुढं काहीतरी मोठं कठीण असं संकट उभं आहे. पण बाळूमामांनी ही गोष्ट देखील तेव्हा सांगितली होती, जो भक्ती करेल त्याला देव कधीच सोडणार नाही. भाकीत नंबर 6, बाळूमामा म्हणाले होते, लोकांमध्ये मत्सर वाढेल, राग द्वेष वाढेल. आज आपण पाहतोय, एकमेकांचा हेवा करणं, एकमेकांनी खाली खेचणं, एकमेकांपासून तोडणं हे जास्त दिसत आहे. आणि लोक एवढे क्रूर झाले आहेत की स्वतःच्या भावाचा, बायकोचा, स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा देखील जीव घ्यायला विचार करत नाहीत. भाकीत नंबर 7, बाळूमामांनी सांगितलं होतं, एक दिवस असा येईल की सत्य बोलणारा माणूस एकटा पडेल. आज खोटं बोलणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, असंख्य. आणि सत्य बोलणाऱ्याला लोक टाळतात, त्याच्यापासून दूर जातात. सत्यापासून कधीही लोक दूरच गेलेले आपण पाहायला बघतो. आणि खोटारड्याचंच नाणं खरं आहे असं लोक सांगतात. भाकीत नंबर 8, बाळूमामा म्हणाले होते, एक दिवस असा येईल की माणूस निसर्गापासून दूर जाईल. आज सगळीकडे सिमेंटची जंगले आली आहेत, पण झाडं कमी होत चालली आहेत. भाकीत नंबर 9, बाळूमामांनी सांगितलं होतं, काळ कठीण येईल पण भक्तांचा कधीच नाश होणार नाही. ज्यांच्या मनात श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्यांना देव नेहमी मार्ग दाखवतं. हे बाळूमामांनी तेव्हाच त्यांच्या भाकितामध्ये सांगून ठेवलं होतं. भाकीत नंबर 10, बाळूमामा म्हणाले होते, जे माझ्यावर विश्वास ठेवतील त्यांच्या घरी सुख आणि समाधान नक्की येईल. मित्रांनो, भक्तींमध्ये खूप शक्ती असते. जर मनापासून श्रद्धा ठेवली ना, तर देवसुद्धा कधीच आपल्याला एकटे सोडत नाही. आणि म्हणूनच इतरांशी ईर्ष्या करण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवा आणि त्यांचाच धावा करा. तुम्हाला कधीही एकटेपणा भासणार नाही. मित्रांनो, आजही हजारो भक्त बाळूमामांना मनापासून मानतात, त्यांच्या नावाने नवस करतात आणि म्हणतात. बाळूमामा आजही भक्तांची हाक ऐकतात. तर खरंच ते सत्य असेल का?
तर बाळूमामा खरंच भक्तांची हाक ऐकत असतील किंवा असा तुम्हाला अनुभव आला असेल तर स्वामी भक्तांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हालाही बाळूमामांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा जय बाळूमामा, बाळूमामाच्या नावाने सांग भलं. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.